नमस्कार. शेती हवामान अंदाज या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. राज्यातील तापमानातील चढ उतार सुरूच आहे. राज्यातील काही किमान तापमानाचा पारा 34 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलेला आहे. त्यामुळे उष्णतेचा चटका आणि उकाडा देखील जाणवतोय. आजपासून किमान तापमानात 2 ते 3 अंशाची घट होण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हणणं स्पष्ट केलंय. उत्तर भारतातील अनेक भागात आज तापमानात वाढ झाली. आज पंजाबमधील आदमापूर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी 5.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उत्तर गुजरात व परिसरात 900 मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. वायव्य भारतात 10 किलोमीटर उंचीवर 20 नॉक्स वेगाने पश्चिमेकडील जोरदार वाऱ्याचे प्रवाह कायम आहे. उत्तर भारतातील थंडी कमी जास्त होते तर काही भागात सध्या धुक्याची चादर कायम आहे. राज्याच्या अनेक भागात निरभ्र आकाश आहे तर काही ठिकाणी सकाळी धुके आणि दव पडते. आज निफाड येथील गहू संशोधन केंद्रात 11.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमान 11 ते 20 अंशांच्या दरम्यान होतं तर कमाल तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. सोलापूरमध्ये सर्वाधिक 36.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. मित्रहो, हवामानामध्ये अचानक बदल होत असतात, पण आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती आपण पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही चॅनलला आत्ता सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.